थलपती विजय यांचा उद्या शपथविधी सोहळा पार पडणार होता, पण तो आता पुढे ढकलण्यात आलाय आणि यामागे बऱ्याच शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण दोन महत्त्वाचे मुद्दे यामध्ये समोर आलेत. दोन छोटे पक्ष आहेत, एक VCK आणि दुसरा आहे IUML. या दोन पक्षांकडे दोन दोन आमदार आहेत आणि या दोघांनीही थलपती विजय यांच्या पक्षाला समर्थन दिलेलं आहे. पण आता दोन आमदारांच्या जोरावर VCK पक्ष उपमुख्यमंत्री पदाची मागणी करतात अशी एक माहिती समोर येते. आणि दुसरं म्हणजे IUML या पक्षाने माघार घेतलेली आहे, समर्थन मागे घेतलंय अशी एक बातमी समोर येते. आणि या सगळ्या गोंधळामुळे आता शपथविधी पुढे ढकलण्यात आलाय, पोस्टपोन करण्यात आलाय अशी एक शक्यता वर्तवण्यात येते. पण या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की संविधानाच्या अनुच्छेद 164 अनुसार राज्यपालांकडे अधिकार असतात की ते मुख्यमंत्री निवडू शकतात. आणि जेव्हा एखादा पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा पक्ष ठरतो निवडणुकीमध्ये, तेव्हा अर्थातच ते सत्ता स्थापनेसाठी त्यांना बोलवू शकतात. यामध्ये आता आणखी बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत ज्यावर एक सविस्तर वेगळा व्हिडिओ केलाय. पण इथे फक्त प्रश्न इतकाच उपस्थित होतोय की राज्यपाल त्यांच्या अधिकाराचं वापर का करत नाहीयेत. आणि दुसरं म्हणजे हा खेळ दिसतो तितका सोपा आहे की यामध्ये अजून काही मोठं राजकारण दडलंय. तुम्हाला काय वाटतं? आपलं मत कमेंटमध्ये सांगा.